महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींना सप्रेम नमस्कार। आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, टीईटी जून मध्ये होणार काय आणि काही प्रश्न नक्कीच मनाला पडलेले आहेत की आपल्याला हे सगळं माहिती आहे। पहिली ते 8वीला अध्यापन करणारे जे काही सर्व शिक्षक आहेत यांना 1 सप्टेंबर 2027 पूर्वी टीईटी क्वालिफाय होणं ही अनिवार्य आहे। पण काही प्रश्न नक्कीच मनाला पडलेले आहेत। काय प्रश्न पडलेले आहेत मनाला हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। तर बघा, 30 जून 2022 चा एक शासन निर्णय आहे आणि या 30 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये माजी सैनिक जे आहेत या माजी सैनिकांना टीईटी परीक्षेमध्ये 45% मार्क्स मिळाले तर ते टीईटी क्वालिफाय होतात। चांगली गोष्ट आहे की जे माजी सैनिक आहेत, कारण सैनिकाने 20 वर्ष सेवा केल्याच्या नंतर त्याच्या वयाचा विचार करता त्यांना 15 गुणांची सवलत इतर राज्यांनी दिली होती आणि मग महाराष्ट्र शासनानेही त्यांचा आधार घेतला आणि असा निर्णय घेतला की जे माजी सैनिक आहेत यांना 45% जरी गुण मिळाले तर ते टीईटी क्वालिफाय होऊ शकतात। तसेच माजी सैनिकाच्या शहीद सैनिकाच्या ज्या पत्नी आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत यांना सुद्धा ती सवलत लागू करण्यात आलेली आहे। पण मात्र थोडासा एक विचार आपण जर केला तर माजी सैनिक जे आहेत हे 20 वर्ष सेवा करतात। आमचेही काही शिक्षक बांधव असे आहेत की त्यांनी 20 ते 25 वर्ष सेवा केलेली आहे आणि आता ते टीईटी देत आहेत। त्यांना टीईटी देणं कंपल्सरी आहे। साहजिकच आहे, शिक्षक हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहे, हे आपल्याला डावलता येणार नाही। मात्र आज तोही व्यक्ती त्याच्या वयाने वाढलेला आहे, त्याच्या मानसिकतेचा विचार करता अशा शिक्षकांना, जे सेवेमध्ये शिक्षक आहेत यांना थोडीशी सवलत म्हणण्यापेक्षा प्रोत्साहनपर सवलत असं आपण म्हणूयात। प्रोत्साहनपर सवलत त्यांना मिळणं गरजेचे आहे की नाही, तो त्यांचा अधिकार आहे की नाही, हा एक पडलेला मोठा प्रश्न आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊयात तर तमिळनाडू सरकारनं जे काही टीएनटीईटी तमिळनाडू सरकार घेतं, या तमिळनाडू सरकारनं एक निर्णय घेतला आणि शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी जे काही दिव्यांग उमेदवार आहेत या दिव्यांग उमेदवारांना 5% गुणांमध्ये सवलत दिलेली आहे। त्यानंतर एससी आणि एसटीचे जे काही उमेदवार आहेत यांना 15% ची सवलत दिलेली आहे, म्हणजे त्यांना 45% गुण मिळवणं अनिवार्य आहे। म्हणजे तमिळनाडू सरकारमध्ये माजी सैनिकांना तर 45% आहेच आहे, पण मात्र इथे एससी आणि एसटीचे जे काही उमेदवार आहेत आणि दिव्यांग उमेदवार आहे यांना 5 ते 15% पर्यंतची सवलत निश्चितच मिळत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण सुरुवातीलाच पाहिलं की जून महिन्यामध्ये एमएससी ही टीईटी घेण्याच्या तयारीत आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला आहे। आता खरं इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण की आपल्याला सगळ्यांपर्यंत एक गोष्ट येऊन पोहोचलेली आहे। ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र टीचर्स समर व्हॅकेशन्स आर कॅन्सल्ड फॉर 2026 due to mandate digital census duties, forcing them to remain at headquarters from May 16 to June 15. 16 मे पासून 15 जून पर्यंत हेडक्वार्टर सोडायचं नाही, कारण त्या दरम्यान काय असणार आहेत तर शिक्षकांचे जनगणनेचे प्रशिक्षण असणार आहे। आता बघा, माजी सैनिकांना 20 वर्ष सेवा केल्यामुळे अभ्यासच करता आला नाही। म्हणजे शिक्षक म्हणून आपण सेवेमध्ये रुजू झाल्यापासून 24 तास फक्त एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसारखा सातत्यानं अभ्यासच करतोय परीक्षेचा। म्हणजे आपण अध्यापन करत असताना आपले अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जातो, पण टीईटी ही जी आहे ही एक परीक्षा आहे। या परीक्षेची तयारी करावी लागते। जर तयारी करावी लागत नसेल तर
वेगवेगळे शिक्षक बांधव आमचे वेगवेगळे क्लास जॉईन का करतील, हाही मोठा एक पडलेला प्रश्न आहे. म्हणजे परीक्षा आहे 60% मार्क्स किंवा 55% जे आरक्षित आहेत त्यांना 55% मार्क्स मिळवणं इथं अनिवार्य आहे. त्यामुळे जे काही आमचे सेवेत असलेले शिक्षक आहेत, या सेवेत असलेल्या शिक्षकांना 45% गुण अनिवार्य करणं ही आज काळाची गरज झालेली आहे आणि हा शिक्षकांचा हक्क आहे. कारण यांनी सुद्धा सेवा केलेली आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार होणं गरजेचं आहे. काही शिक्षक संघटनांनी आपल्या शासनाकडे तशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि NCTच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही ना, याची दखल घेऊन आम्ही निर्णय घेऊ असं आपलं राज्य शासन म्हणतं. पण मात्र तमिळनाडू सरकारनं निर्णय घेतलेला आहे, तर तिथे NCTचं उल्लंघन होत नाही. मग महाराष्ट्रामध्येच उल्लंघन होईल काय? हा सगळ्यात शेवटचा पडलेला प्रश्न आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आपल्या TETमध्ये सुद्धा आपल्याला काही गुणांची सवलत मिळावी का? आणि मिळावी तर किती गुणांची मिळावी? नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.